मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्यामध्ये टॅलेंट तर खूप आहे, पण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कमी पडतो. आपला स्वतःवरचा विश्वास कमी पडतो, सेल्फ बिलीफ कमी पडतो आणि मग ते आपलं टॅलेंट एकदम मागं राहून जातं आणि आपण डाऊटफुल राहतो. तर त्याचं कारण काय माहिती मित्रांनो? पहिली गोष्ट म्हणजे आपण कंपेअर करत राहतो. आपण आपलं लाईफ दुसऱ्यांची कंपॅरिझनमध्ये राहतो बऱ्याच वेळा आणि त्याच्यामुळं आपण स्वतःवरती निगेटिव्ह थिंकिंग करायला लागतो, ओव्हर थिंकिंग करायला लागतो. ओव्हर थिंकिंग की बाबा आपण कंपेअर करत राहतो किंवा लोक काय म्हणतील, दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. तर लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत राहतो. आपल्याकडं टॅलेंट असूनही आपण मागं पडण्याचं कारण आहे कॉन्फिडन्सची कमतरता. कारण की आपण ओव्हर थिंकिंग करत राहतो आणि कंपॅरिझनच्या लाईफमध्ये जगतो आपण. तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःला फेल्युअर समजायला सुरुवात करतो आणि युजलेस समजायला सुरुवात करतो. बऱ्याच वेळा आपल्याकडे एवढं टॅलेंट देवाने दिलेलं असताना सुद्धा आपण स्वतःला बऱ्याचशा गोष्टींमध्ये फेल्युअर समजतो किंवा मी फेल्युअर पर्सन आहे माझ्या लाईफमध्ये किंवा युजलेस आहे असं स्वतःला समजायला सुरुवात करतो मित्रांनो. आणि हे खूप सारे लोक ह्याच्यातून सफर करत असतात. त्याच्यानंतर त्याचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अजून एक म्हणजे निगेटिव्ह सेल्फ टॉक करत राहतो. आपण सारखं निगेटिव्ह बोलत राहतो. दिवसाला आपले जवळजवळ 70,000 थॉट्स आपल्या मनामध्ये येतात. त्यातले जवळजवळ 95% थॉट्स हे निगेटिव्ह थॉट्स असतात मित्रांनो. आणि जस्ट इमॅजिन करा, सगळ्यात पहिल्यांदा आपणच ते थॉट्स ऐकतो. आपणच ते थॉट्स सगळ्यात जास्त पहिले राहतो आणि कंटिन्युअसली आपण स्वतःला प्रोग्रामिंग करतो आहे आणि त्याचा एक पॅटर्न तयार झालेला आहे आपल्या ब्रेनमध्ये. आपण एक बिलीफ तयार झालेली आहे आपली, जी निगेटिव्ह सेल्फ बिलीफ तयार झालेली आहे आणि त्या पॅटर्नमधून बाहेर पडणं फार महत्त्वाचं मित्रांनो. आणि आपण सारखं लोकांनी मला व्हॅलिडेट करावं किंवा लोकांवरती आपण डिपेंड राहतो की मला चांगलं म्हणा किंवा मला ह्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी आपण व्हॅलिडेशनसाठी लोकांची वाट पाहतो किंवा लोकांनी मला चांगलं म्हणावं. मित्रांनो, काहीही गरज नाही. देवाने तुम्हाला खूप पॉवरफुल बनवलेलं आहे. आपण जर ज्या पृथ्वीवरती आलो आहे जन्माला, याचा अर्थ आपण खूप ऑलरेडी पॉवरफुल होतो म्हणून आपण जन्माला आलो आहे. आपण जे अतिशय पॉवरफुल ह्युमन बिंग होतो म्हणून जन्माला आलो मित्रांनो. तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा, आय एम कॉन्फिडंट अँड आय एम कॅपेबल. कारण की तुम्ही जितकं दिवसातून हे जास्त बोलाल, आय एम कॉन्फिडंट, आय एम कॅपेबल, आय एम कॉन्फिडंट, आय एम कॅपेबल, एका कागदावरती लिहा. दिवसाला 25-30 वेळा लिहा. म्हणजे एकदा किंवा दोनदा असं 30-25 वेळा 25 वेळा असं लिहा, आय एम कॉन्फिडंट, आय एम कॅपेबल. सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा असं लिहायला सुरुवात करा, वाचायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा मित्रांनो. आणि माइंडवरती काम करायचं आहे तर माझं वेबिनार अटेंड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला खूप फायदा होईल. थँक्यू सो मच.